नमस्कार, मी निवेदिका स्नेहा सावंत तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज मंडळी मी चाललेली आहे कणकवलीला माझ्या गावी। तर मावशी आणि काकांसोबत माझी ही 2 दिवसाची ट्रिप असणार आहे। कणकवली रेल्वे स्टेशन बघा किती सुंदर दिसतंय ना। नवीन रिनोव्हेट केलेलं स्टेशन आहे आणि मला असं वाटलं की मी कुठेतरी एअरपोर्टलाच आली आहे। बाहेर जेव्हा मी स्टेशनच्या आले, हे गोठण देवप्रसन्न असं मंदिर बांधलेलं आहे। सुंदर कलाकृती केलेली आहे। आणि सगळ्यात पहिलं मंडळी चला आपण जाऊया माझ्या मावशीच्या गावी, जे आहे कलमठ कणकवलीमध्ये। स्टेशनवरून अगदी 5 मिनिटाच्या अंतरावरती रिक्षाने आहे। तर पहिलं मी आता मावशीच्या गावी चाललेली आहे। दमले बहिणी दमले। काय ऑर्डर केलंय? ऑर्डर काय केलंय? ऑर्डर आंबोळी चटणी आणि मिसळ पाव। पाव नाहीये, मिसळ आणि चहा। हे काय दिलंय? मावशीने बघ किती छान साडी घातली आहे। मस्त कलर आहे, डिफरंट कलर आहे आणि मी ड्रेस घातलेला आहे। सो आता किती वाजता येईल? 10:30 सकाळी उतारी होती ना काल। या गावच्या जेवणासाठी सगळेच आतुरतेने वाट बघत असतात, तशी मी पण बघत होती। आणि आहा हा काय जेवण होतं। अगदी सिंपल डाळ भात आणि बटाट्याची भाजी, लापसी आणि त्याच्यासोबत कढी आणि रुक्मी। अगं बाई, हेतवी जेवलीस? अविन आहे माझ्या मावशीचं घर। काका जेवले तुम्ही? तर आता मी आणि मावशी चाललेले आहोत नागव्याला, जे मावशीचं आणि माझ्या आईचं माहेर आहे, कारण तिथे देखील मांडाची पूजा आहे। तर चला तिथे जाऊया आपण। आणि आईची शाळा, मावशी दाखवते बहिणीची शाळा। आईचं माहेर म्हणजे आईचं गाव, आईचं घर, आईच्या पप्पांचं घर। आणि ही मावशी चालली आहे। खूप छान सेटअप केलं आहे। ह्यांच्या पण आज वाडीची पूजा आहे, पांडाची पूजा आहे। तर त्यासाठी आम्ही आलो होतो, तर म्हटलं इतका जवळ आहे तर आपण जाऊयात। मग आता ह्यांचे गजाले सुरू होतले सगळ्यांका भेटून। हे माझ्या मामाचं घर आहे। आता आपण जाऊया। मामाचं घर सुरू होतं आणि आता पूर्ण सेट झालंय, राहायला पण सुरुवात केलेली आहे। किती सुंदर पेंटिंग काढलं आहे। आणि ही वहिनी मामाची
ऑन द वे. आईसाठी काढते. कोण कोण आलंय ना ते दाखवायला. ही माई आजी बसली ही बघ. कोण कोण इलेत ना ते दाखवते, म्हणजे बाकीचे जे नाही इलेत ते जळतले. का नाही आले घरी. आणि हा तुम्ही सेट करा. हां ओके. तर मम्मी ते आली आहे माझी. या सगळ्या तिच्या वहिनी आहेत आणि आत्या वगैरे आहेत. सो मम्मी हे बघ कोण कोण आलंय बघतेस ना. आता त्यांचा फोटो काढायचा आहे मला म्हणून सेटिंग करतोय. या सगळ्या तेंडुलकर, गिरकर आणि अजून कोण कोण आहे याच्यामध्ये. केसरकर, हिंदळेकर परिवार. आणि इथे मी मम्मी बघ. आहे मनस्वी जी माझी मामी आहे. ओके ही मामी आहे माझी. माझ्या इच्छित असेल पण ती मामी आहे माझी. तर ती आता मला भेटली आहे लग्नानंतर. कशी आहेस मनस्वी. सो मनस्वीची बहीण व्हिडिओज बघते माझे असं मला कळलंय. सो ये तू येते ना. हा तर भेटूया आपण. असा इकडे पण सेम असा कार्यक्रम. आणि ही सगळ्यांच्या आवडती लाडी. आता आम्ही पुन्हा नागव्यावरून कलमठला जायला निघालो आहे. श्रीमान शशांक सचिन चिंदरकर यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक आले. स्वीकार करतोय. आभार मानतोय. धन्यवाद. मावशी आणि मी एक फेरफटका मारतोय. अजून जेवण बाकी आहे. भजन झाल्यानंतर परत जेवण सुरू होणार आहे. मावशी खाते शेंगदाणे गरम गरम आणि मी चणे. किती मस्त सजवलंय ना. लाईट्स भारी वाटतात. इथे गेट आहे. आई शपथ भारी. तर ही मांडाची पूजा आहे. त्यानिमित्ताने सगळे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केलेत, ज्यामध्ये आता भजन आणि दशावतार सुद्धा आपण बघणार आहोत. आणि तुझं आणि तुझं ओवी. ही पार्लेजीच्या ऍड सारखी दिसते ना. हाय करा असं हाय करा. सुरू होणार आहे. तर काही बघण्यासाठी आम्ही थोडंसं वेळ थांबलो आहे आणि तुम्हाला पण दाखवतो. नाट्यदेव काही क्षणात इथे होणार आहे. नाट्याचं नाव आहे रक्तलोचनी चामुंडा. रक्तलोचनी चामुंडा. काही क्षणातच हे नाटक चालू होईल. तरी सर्व रसिक प्रेक्षकांनी याचा आस्वाद घ्यावा. धन्यवाद.
कोकणची सकाळ, मस्त मॉर्निंग झालेली आहे. आठवड्यापूर्वीच गेलेली, बाबूला बरं होतं ना तेव्हा बघायला गेलेली. हो हो हो. हे नाही बघितलं तर काय बघितलं ना गावाला येऊन. व्हिडिओ काढते, पाटल्या दाराचा व्हिडिओ काढते, जान्हवीला दाखवते. हे माझ्या मामीच्या आत्तेचं घर आहे. सो हे लगे लाकडं आता काढून ठेवली आहेत उन्हाळ्यासाठी ना. काय आहे? ओ वाव, काय ते फुलं जायची. अगो बाई, कोणाची आहेत ती? होय, मस्तच, काय भारी. वाटतच नाही. शेंगदाणे भुईमुगात मध्ये आणि सूर्यफुलं आणि ते वाली लागलेत. अरे हो, भारीच खरंच. हे फुलं तर मस्तच वाटतात. आणि इथे काय आहे? हे पण वालीच ही भाजी मावशी नेली. हो काय, मुळ्याची भाजी. ही फुलं इतकी सुंदर वाटतात. मागे दिसत आहेत तुम्हाला. अई शपथ, काय सुंदर फुलं आहेत यार. काश त्याच्यामध्ये जाऊन मला फोटो काढता आले असते, पण ठीक आहे, हरकत नाही. फ्रेश काकीने मला दिलेत. मोठं आहे ना, लाड लांब लचक दिसतात ना पिकलेले. हे दोन. अच्छा, होय होय. हे काय आहे? सगळ्यांना माहिती असेल. शेणाच्या थाप्या, मला तर माहिती नाही, गोवऱ्या. सो हे सगळी उन्हाळ्याची तयारी करून ठेवली आहे. हाय, हे छोटे कैरे आहे म्हणे. काय हे खाऊन काय भेटणार नाही. गज नको, गजो हे होतं. आणि बनलेलं आहे बेसिक सामान अगदी. आता आलं लसूणची पेस्ट आणलेली, कांदे आणले आणि खोबरं आणलेलं. छान असं चिकन. टाको मेहंदी दाखव. मेहंदी दाखव, तुझं फोटो काढतो. ए बाबू इकडे बघ. झाली आहे निघायची. जनशताब्दी ट्रेन आहे 5ची फ्रॉम कणकवली स्टेशन. आणि गाडीसुद्धा आली आहे, रिक्षा न्यायला आलेली आहे. तयारी करून बॅग भरून बसलो आहे आम्ही. अगदी थोड्या वेळातच निघणार आहोत. 2 दिवस कसे गेले खरंच नाही समजलं. आणि कलमठ, नागवे या दोन्ही गावामध्ये एक्सप्लोअर केलेलं आहे. ऑलरेडी लहानपणी आली आहे मावशीच्या गावी, पण आठवत नव्हतं आता. आणि नागव्याला ती 2 वर्षापूर्वी आली होती, जेव्हा माझ्या मामाचं घर रेडी होत होतं, पण यावेळी सुरू झालं. कणकवली एअरपोर्ट. खरंच कणकवली एअरपोर्टच आहे. खूप भारी वाटतंय. हा, काय असं वाटतं एअरपोर्टलाच आली आहे. हा, छान केलं ना सगळं. खूप छान गेलं. चला, स्टेअरकेस. आता तर वाटतं मी एअरपोर्टातच जाईल. चांगलं येते. मावशी जावं लागतंय आपल्याला, पण आता काय करणार आपण. मावशीला पण कामावर जायचं आहे आणि मला पण उद्या इव्हेंट आहे. तुझं कुठे आहे? हां, सगळे काय कोकम सरबत पाहिले. हो काय करा. तुमचा कसा होता? किती दिवस आलेले कोकण मध्ये राहिले?
परत दुसऱ्यांची गाडी इल्लेली असा ह्या गाडीत बसायची संधी कधी मिळेल माहीत नाही. तर असा हा माझा कोकणचा व्लॉग 2 दिवसाचा तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. असे व्हिडिओज अजूनही तुम्हाला बघायला आवडतील का? हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओमध्ये काय आवडलं, गावची कुठली आठवण ताजी झाली हे नक्की कमेंट करून सांगा. बाय बाय, हॅव अ हॅपी लाईफ.